नमस्कार. मी अरुण तमानके, शेवगाव, जिल्हा अहमदनगर. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणा विचारातून लिहिलेला कळकळ एक वास्तव काव्यसंग्रह माननीय पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांच्या शुभ संदेश आशीर्वादानं मी आपल्या समोर घेऊन आलो आहे. सुदृढ समाज घडवण्यासाठी समाज प्रबोधन, समाज परिवर्तन, व्यवस्था परिवर्तनाची दिशा ओळखून राजकीय समाजसेवेच्या अंगाने लिहिलेला आहे. यात समाजातील विविध घटकांची बारकाईने व्यथा मांडून त्या व्यथेचे निरसनाचे मार्ग शोधायला लावणारे प्रगल्भ विचार, जनहित देशहितासाठी मोलाचे कार्य करतात. म्हणून चळवळीच्या माध्यमातून, काव्यसंग्रहाच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न केला आहे. तरी आपण सर्वांनी विचारपूर्वक ऐकावे. त्यातीलच एक कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे नूतन समीकरण. नूतन समीकरण. सुधारावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. सुधारावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. जो तो समजतो याला विटी दांडू, खेळतोय कुणीही यास अंडूपांडू. जो तो समजतोय याला विटी दांडू, खेळतोय कुणीही यास अंडूपांडू. जमेल तिथे राजनीतीचा डाव मांडू, स्वार्थापायी लबाडीनं एकमेकांशी भांडू. जमेल तिथे राजनीतीचा डाव मांडू, स्वार्थापायी लबाडीनं एकमेकांशी भांडू. सुधारावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. पिढ्यानपिढ्या ज्यांचा अनुभव तगडा, वंशज वंशजाचा सर्वत्र असे पगडा. पिढ्यानपिढ्या ज्यांचा अनुभव तगडा, वंशज वंशजाचा सर्वत्र असे पगडा. स्वहितापायी खेळाचा सर्वत्र सोंगाडा. स्वहितापायी खेळाचा सर्वत्र सोंगाडा. विचार आचार ढोंगाने जो तो दिसे बडा. गटागटातून वाजवी आपला नगाडा. विचार आचार ढोंगाने जो तो दिसे बडा. गटागटातून वाजवी आपला नगाडा. सुधारावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. सुधारावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. राजकारण व्हावं समाजसेवेचं धोरण, साचेबद्ध विचाराचं देशहित तोरण. राजकारण व्हावं समाजसेवेचं धोरण, साचेबद्ध विचारांचं देशहित तोरण. माणूस म्हणून सर्व माणुसकीचं कारण. माणूस म्हणून सर्व माणुसकीचं कारण. अव्वल देशहित मानवतेचं उत्तम उदाहरण. गाजवा व ताट चढाओढीनं निस्वार्थानं. अव्वल देशहित मानवतेचं उत्तम उदाहरण. गाजवावं ताट चढाओढीनं निस्वार्थानं. सुधारावं आता राजकारणाचं धोरण,
म्हणून आखावं नूतन हे समीकरण. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. परदुःख असते सदा शीतळ, म्हणून नकोच विचार उथळ. परदुःख असते सदा शीतळ, म्हणून नकोच विचार उथळ. अनुभवली ज्याने सैनिकी सीमा सुरक्षेची कळकळ. अनुभवली ज्याने सैनिकी सीमा सुरक्षेची कळकळ. मिळावी त्यांनाच संविधानातून उमेदवारीची गळ. तरच खऱ्या अर्थी मिळेल निस्वार्थ राजकारणाचा तळ. मिळावी त्यांनाच संविधानातून उमेदवारीची गळ. तरच खऱ्या अर्थी मिळेल निस्वार्थ राजकारणाचा तळ. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. देशहितापायी राजकारणात असाव्या जाचकटी. सैनिकी सीमा सुरक्षा सेवा अनुभवाची कसोटी. देशहितापायी राजकारणात असाव्या जाचकटी. सैनिकी सीमा सुरक्षा सेवा अनुभवाची कसोटी. अंतर्बाह्य निस्वार्थ सुरक्षाची न उरावी त्रुटी. अंतर्बाह्य निस्वार्थ सुरक्षाची न उरावी त्रुटी. अंतर्बाह्य गद्दारांची वेळोवेळी मिळेल नक्कीच हनवटी. गुन्हा गुन्हेगारांच्या नसनसाची मिळेल कवटी. अंतर्बाह्य गद्दारांची वेळोवेळी मिळेल नक्कीच हनवटी. गुन्हा गुन्हेगारांच्या नसनसाची मिळेल कवटी. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. नसावा मेळ पैशाचा राजकारणात. नसावा खेळ स्वार्थाचा समाजकार्यात. नसावा मेळ पैशाचा राजकारणात. नसावा खेळ स्वार्थाचा समाजकार्यात. बुद्धी चातुर्य असावं सदा समाजहितात. बुद्धी चातुर्य असावं सदा समाजहितात. असावी एकास सदा एकच संधी. नसावा बहादर अंगठ्याचा नुसता नंदी. असावी एकास सदा एकच संधी. नसावा बहादर अंगठ्याचा नुसता नंदी. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. समजतोय जो तो याला विटीदांडू. समजतोय जो तो याला विटीदांडू. खेळतोय कुणी यास अंडूपांडू. खेळतोय कुणीही यास अंडूपांडू. सुधरावं आता राजकारणाचं धोरण, म्हणून आखावं नूतन हे समीकरण. मित्रांनो, तुम्हाला जर ही कविता आवडली तर कृपया या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.